श्रोते नमस्कार. मी विनोद गवळी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ह्या विशेष मुलाखतीमध्ये. श्रोत्यो, आज 31 मे. आपल्या सर्वांना माहीत आहे की दरवर्षी आपण 31 मे हा जो दिवस आहे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळत असतो. आणि तंबाखूचं व्यसन हे आपल्याला माहीत आहे की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत, तर हे जे व्यसन आहे किंवा कुठलंही व्यसन जे आज प्रत्येक मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असं ठरलेलं आहे. आणि त्यासाठी आपली जी गव्हर्मेंट आहे, आपले सरकार आहे, जागृतीपर वेगवेगळे उपाययोजना करत असतात, वेगवेगळे कॅम्पेन चालवत असतात. तर आज आपण ह्या व्यसनासंदर्भात चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्याकरता आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक बाळकृष्ण खंडारे सर. खंडारे सरांशी आज आपण व्यसन संदर्भात चर्चा करू. त्याचबरोबर आजचा जो तरुण आहे हा कसा व्यसनाच्या आहारी जात आहे आणि व्यसनामुळे त्याच्या आरोग्यावर कसा वाईट परिणाम होत आहे या संदर्भात आज आपण सरांशी चर्चा करणार आहोत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे अकोला आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार सर. सर्व श्रोत्यांना नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण प्रल्हाद खंडारे, यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे गेल्या 25 वर्षापासून अर्थशास्त्र व समाजशास्त्र याचे अध्यापन करीत आहे. आपण व्यसनासंदर्भात तर बोलणारच आहोत सर. पण व्यसन हे कोणकोणत्या प्रकारचे असते, व्यसनाचे प्रकार काय, याविषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगा? सर, सर्वप्रथम व्यसन म्हणजे काय हे सांगतो मी. सामान्यपणे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिकरित्या अंमली पदार्थ, आंतरजाल, मोबाईल याच्या जास्तीत जास्त आहारी जाणे किंवा याचा जास्तीत जास्त वापर करणे, त्या अवस्थेला व्यसन असे म्हणतात किंवा व्यसनधीनता असे म्हणतात. आणि व्यसन जे आहे सर, हे कोणत्याही वयामध्ये आणि कोणत्याही व्यक्ती लागू शकते. सुरुवातीला जेव्हा व्यसन असते हे व्यसनाची तीव्रता थोडा कमी असते आणि जेव्हा हळूहळू ते व्यसनाची तीव्रता ही वाढत जात असते. आणि व्यसनामुळे सर कोणत्याच व्यक्तीचा फायदा होत नाही. व्यसनामुळे त्या व्यक्तीचा शारीरिक, मानसिक आणि कुटुंबावर त्याचा वाईट परिणाम होत असतो. आता सर, व्यसनाचे प्रकार जे आहे त्याच्यामध्ये साधारणतः 3 प्रकार आहेत. एक आहे अंमली पदार्थाचे व्यसन, दुसरं आहे आंतरजालाचे व्यसन आणि तिसरं जे आहे ते मोबाईलचं व्यसन. अशा प्रकारे 3 आहे. आता याच्यामध्ये म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आता व्यसनामध्ये मोबाईलचं व्यसन हा पण एक प्रकार समाविष्ट झालेला बरोबर आहे. आहे सर. ते एक प्रकारचं व्यसनच आपण म्हणू व्यसनच आहे शकतो. सर. तर याच्यामध्ये साधारणतः अंमली पदार्थ व्यसनामध्ये आपण पाहतो सर, जसं मद्य, चरस, कोकिंग, गांजा, दारू, तंबाखू आणि सिगारेट याचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि याच्यामध्ये माहीत आहे आपल्याला, व्यसन ज्या व्यक्तीला असतो त्या व्यसनामुळे व्यक्तीचं जे काम करण्याची क्षमता आहे किंवा त्याचं इतराशी वागणं आहे किंवा समाजावर त्याचा काय ते वाईट परिणाम होत असतो. आणि व्यसन हे एक प्रकारचं एक व्यसन करणारा व्यक्ती अनेक प्रकारचं त्याच्यामध्ये व्यसन करू शकते. तर साधारणपणे सर, तंबाखू किंवा सिगारेट याचं जे व्यसन असते, या तंबाखू आणि सिगारेटमध्ये साधारणतः निकोटीन नावाचा एक द्रव्य असते. त्याचा तो डायरेक्ट आपल्या मेंदूवर त्याचा इफेक्ट होत असते. आणि त्यामुळे काय की आपल्याला जसं गळ्याचा, तोंडाचा आणि फुफ्साचा कर्करोग होण्याची शक्यता असते. आता साधारणतः आपण पाहिलं सर की भारत सरकारचा नॅशनल सॅम्पल सर्व्हे या खात्याच्या अहवालानुसार 10 ते 14 वयोगटातील जे मुलं आहेत, साधारणतः 10 ते 14 वयोगटातील जे मुलं आहेत, साधारणतः 2 कोटी मुलं या तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत असा अंदाज आहे. अरे बाप. आणि जवळपास रोज 5,500 मुलं या तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत. नाही, हे आपल्याला यासाठी बरोबर वाटते की आपण आता आपल्या अकोल्यामध्ये पण पाहतो की पान टपरीवर म्हणा किंवा एखादी जर बियर शॉपी असेल तर त्या बियर शॉपीच्या बाजूनं लोक अक्षरशः बियर पिताना, बाजूनच बियर पिताना दिसतात, सिगरेट ओढताना, तंबाखू खाताना आणि गुटखा खाताना. तर हे जी आकडेवारी आहे ही, यावर आपण विश्वास ठेवू शकतो कारण की आपल्याला हे दिसतं चित्र आहे. बरोबर आहे सर. आणि जे आपण पाहतो सर की आता हे व्यसन जे आहे, पहिले कसं होतं की जे पहिले आपण ज्या आपल्या लहान वयामध्ये आपण कोणते क्रिकेट, गिल्लीदंडा असे अनेक प्रकार खेळत होतो. पण आज असं झालं आहे सर की आज जो व्यक्ती आहे, विद्यार्थी आहे किंवा व्यक्ती आहे, हा फक्त घरातच राहतो आणि घरात राहिल्यामुळे त्याला फक्त एकच दिसते, मोबाईल. आणि मोबाईलचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे तो काही ना काही गेम खेळणे किंवा अजून काही इंटरनेटवर काही ना काही करत असतो. त्यामुळे की जे व्यक्ती आहे हे आता मोबाईल केंद्रित झालेले आहे. आणि मोबाईल हे जे आहे सर, की जसं जीवनावश्यक गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, त्याचप्रमाणे आता हे पण एक गरज त्याच्यामध्ये ॲड झालेली आहे, आपण करून घेतलेली आहे की मोबाईल हे अति आवश्यक झालेलं आहे.
आता आंतरजालाचे याच्यामध्ये दुसरा एक आहे की आंतरजालाचे व्यसन आहे. साधारण त्यामध्ये इंटरनेट किंवा डिजिटल उपकरणाची आपण जास्तीत जास्त जवळ जाणे किंवा जास्त वापर करणे, त्यामुळे याचा शारीरिक आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आता जसं तुम्हाला माहीत आहे, जसं अनेक लोकं फेसबुक किंवा चॅटिंगवर आपले फोटो टाकतात. त्याच्यामध्ये लाईक, कॉमेंट्स किती भेटले बा हे नेहमी पाहत असतात. त्याच्यानंतर आपल्याला बा इंटरनेट उपलब्ध नसल्यास व्यक्ती चिडचिड करते. बरोबर. आणि दुसरी त्याच्यामध्ये आहे किंवा त्याच्यामध्ये आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती चॅटिंग करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मोबाईल संबंधित आपण नेहमी काही ना काही करत असतो आणि त्यामुळे काय होते माहिती आहे, आपला वेळही वाया जाते आणि आपल्याला त्यामध्ये कोणताच फायदा होत नाही. म्हणजे हे भविष्यामध्ये मोबाईल हे खूप घातक व्यसन ठरणार हां. आहे, विशेषतः लहान मुलांकरता. हां, बरोबर. आणि त्यामुळे मानसिक समस्या तर निर्माण होतातच, पण विशेषतः डोळ्याच्या समस्या हां, खूप डोळ्याच्या जास्त समस्या निर्माण डोळ्याच्या होतात. समस्या निर्माण होतात, पाठदुखी समस्या निर्माण बरोबर. होते. त्यानंतर व्यक्ती चिडचिड करत असते. चिडचिड करते. आणि आता सर मोबाईलबद्दल जर बोलायचं झालं मोबाईलचं व्यसन, तर आपण पाहिलं आहे की सुरुवातीला जेव्हा मोबाईल निघाला होता, तर मोबाईल फक्त विशिष्ट लोकांपाशीच तो उपलब्ध राहत होता. जसं आता ऑफिसर लोक आहे, मंत्री लोक आहे किंवा विशिष्ट ज्याच्यावर पैसा आहे तेच लोक मोबाईल घेत होते, वापर करत होते. परंतु आज उलटं झालेलं आहे सर. आज समाजातील प्रत्येक घटकापाशी, तो मुलगा असो, लहान मुलगा असला तर साधारणतः 10वीमध्ये आहे किंवा 10वीच्या वर मुलगा आहे, त्याच्यापाशी पण मोबाईल असतो. आता तुम्हाला एक गोष्ट जर सांगायची झाली सर, प्राध्यापक आहे, माझ्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहे, तर माझ्यापाशी जो मोबाईल आहे त्यापेक्षा जास्त महागाचा मोबाईल माझ्या विद्यार्थ्यापाशी आहे. वास्तविक पाहता त्याच्या घरची परिस्थिती गरीब आहे, पण तरी मोबाईल व्यसन इतकं आहे की तो मोबाईल कोणत्या ना कोणत्या प्रकारे कुठून ना कुठून कमाई करून काही ना करून तो मोबाईल घेत असतो. आणि मला असं वाटतं की या संदर्भात पालकांनी लक्ष देणं खूप आवश्यक आहे. पालकांनी याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे सर. आता मी तुम्हाला अजून एक याच्यामध्ये उदाहरण सांगतो की आता हे साधं उदाहरण आहे, सर्व कॉमन उदाहरण आहे सर. ते की एखादा लहान मुलगा असला सर, 2 वर्षाचा मुलगा असला, तो जर जेवत नाही तर त्याची आई त्याला काय करतो, मुलानं जेवण केलं पाहिजे यासाठी मोबाईल त्याला लावून देतो, त्यासमोर ठेवते, त्याच्यामध्ये गाणे किंवा कार्टून किंवा एखादं नाटक लावून देते, त्यामुळे तो मुलगा जेवण करते. आणि हेच सवय पालक त्या मुलाला लागते. आणि ही प्रत्येक घरातली समस्या झालेली आहे. हां, हे प्रत्येक घरात समस्या झाली आहे. लहान मुलाची समस्या झालेली आहे. तो त्या मोबाईल लावल्याशिवाय तो मुलगा जेवण करतच नाही आहे. बरोबर. आणि एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं सर, तर माझे एक सर आहेत, मी नाव घेत नाही त्याचं झालं. मी त्या सरांच्या घरी सहज गेलो, व्हिजिट दिली, त्या सरांच्या घरी गेलो मी. तर तो मुलगा सकाळी 9-9:30 वाजता मी गेलो त्यांच्या घरी. पण त्याच्या घरी गेल्यानंतर तो मुलगा मच्छरीने लावून होती, पलंगावर असा ते चादर घेऊन बसलेला होता. मी सहज त्यांना विचारलं, म्हटलं का मुलगा काय करून राहिला, झोपलेला आहे का? नाही सर म्हणतो तो आहे. म्हटलं काय करून राहिला, नेमकं काय करून राहिला? नाही सर म्हणतो. म्हटलं बा असं दिसत नाही, मच्छर झाकून आहे, चादर झाकून आहे, अंदर काय? काही नाही सर म्हणतो, त्याच्यामध्ये मोबाईल खेळून राहिला म्हणे, गेम खेळून राहिला म्हणे. म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणजे या व्यसनाला साधारणतः पालकच त्याला काय करते, त्या मुलांना पाठबळ देते किंवा त्यांना हे करते. वास्तविक आता पालकांनी त्याचा विरोध करायला पाहिजे, पण पालक त्याला विरोध करत नाही. सर पण त्याला बोलू नका म्हणतो, लढते म्हणे किंवा आम्हाला रागवते म्हणे. अशी परिस्थिती म्हणजे निर्माण झाली. आज अशी परिस्थिती आहे की आज आपण जागतिक तंबाखू विरोधी दिन या विषयावर मुलाखत घेत आहोत. पण भविष्यात अशी वेळ येऊ शकते की असा एखादा दिवस तयार होईल की जागतिक मोबाईल विरोधी दिन हां, बरोबर आहे सर. या विषयावर पण या विषयावर पण आपल्याला मुलाखत घ्यावी लागेल. कारण की हे व्यसन एवढं आज वाढत चाललेलं आहे. बरं सर, आता आपण मोबाईलच्या विषयी बोललो. व्यसन काय हे आमच्या श्रोत्यांना सांगितले, व्यसनाचे प्रकार सांगितले. हां, हां. हे जे व्यसन आहे याची कारणे व त्याचे परिणाम आपण काय होतात हां. हे आमच्या श्रोत्यांना सांगाल. सर, व्यसनाची अनेक कारणे आहेत सर. त्यापैकी आपल्याला महत्त्वाची कारणे पाहायची आहे. आता व्यक्तिगत कारणे असतात की एखादा व्यक्ती किंवा एखादा मुलगा व्यसनाच्या आहारी का जातो बा, त्यासाठी काही व्यक्तिगत कारणे आहेत. जसं उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची फसवणूक झाली असेल किंवा त्याला एखाद्या क्षेत्रामध्ये अपयश आलं असेल किंवा तो गरीब असेल, तर असे साधारणतः आपल्याला पाहायला भेटतात. असे व्यक्ती त्या व्यसनाच्या आहारी जात असतात. जसं उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी, एखादा बिझनेसमॅन असेल, तो बिझनेसमध्ये अपयश झाला असेल किंवा एखादा विद्यार्थी एखाद्या परीक्षेमध्ये अपयश आलं असेल त्याला, तर असे जे विद्यार्थी असतात, असे मुलं असतात, हे काय करतात माहीत आहे, त्या व्यसनाच्या आहारी जात असतात. त्याच्यानंतर समवयस्क मित्रमंडळीचा दबाव असते. आता आपण पाहतो की 10वी झाल्यानंतर 11वी-12वी म्हणजे मुलं असतात, साधारणतः 17-18 वर्ष वयोगटात असतात ते. आणि यांचा कसं असते सर, एक ग्रुप असते आणि या ग्रुपमध्ये जर एखाद्या मित्राला जॉईन करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये त्याला घ्यायचं असेल, तर ते विद्यार्थी जे असतात ते दबाव टाकतात त्यांना की बा आम्ही असं करतो, आम्ही हे व्यसन करतो, तुलाही करावं लागेल बा. मित्रमंडळीच्या याच्यामुळे ज्या विद्यार्थ्याला याच्यामध्ये व्यसन करायचं नसते, पण तो त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर तो व्यसनाच्या आहारी लागू शकते. मग त्याच्या मित्रासोबत ड्रग्ज घेणे किंवा सिगारेट ओढणे हे जनरल गोष्ट त्याला करावी लागत असते सर. त्यानंतर सामाजिक प्रतिष्ठा असते सर. समाजामध्ये काही सामाजिक प्रतिष्ठित लोक असतात की ते भरपूर पैसा असते, मग त्या पैशाच्या जोरावर सर ते मोठे मोठे शौक करतात किंवा मोठे मोठे व्यसन करत असतात. ते प्रतिष्ठेसाठी करतात, त्यामुळे पण व्यसन लागू शकते.
आता कधी कधी आपल्याला माहीत आहे व्यक्तिगत काही विद्यार्थी असतात, त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये व्यक्तिगत मार्गदर्शनाचा अभाव असते. काही काही जसं आता आपण शिक्षक झालो, काही विद्यार्थी डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, त्यांना काय असते माहीत आहे का, व्यक्तिगत मार्गदर्शनाचा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जाते. तर काही काही विद्यार्थ्याला काय असते माहीत आहे का, की अशा मार्गदर्शनाचा अभाव असते, त्यांना कोणत्याच प्रकारचं मार्गदर्शन केलं जात नाही. त्यामुळे तो विद्यार्थी, तो व्यक्ती त्या व्यसनाच्या आहारी जाऊ शकते. आणि आपल्याला माहीत आहे की हे अशा प्रकारे मानसिक अवस्था असते. कधी-कधी काय ते माणसाच्या एखाद्या वेळेस तो माणूस, व्यक्ती, की त्याला नैराश्य येते किंवा तो डिप्रेशनमध्ये जाते. तर अशा वेळेस त्याला सुचत नाही. मग तो एकटा असते. त्यामुळे काय करते माहिती तो त्याला एकच दिसते मग व्यसन, आणि व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर मग तो हळूहळू पुढे तो व्यसनाच्या जास्तीत जास्त आहारी जाते. आणि आपल्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये जसं व्यसनाचे परिणाम आहे, काय परिणाम होतात बा त्याच्यावर, तसं साधारणतः आपल्याला माहीत आहे की बा मानसिक परिणाम होत असते. जो व्यक्ती व्यसन करतो त्याचं काय त्याचं ते मानसिक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, आणि हळूहळू काय होतो त्याची मानसिक अवस्था खराब होते. आणि मग त्याला व्यसनाशिवाय तो काहीच करू शकत नाही. त्याला व्यसन केलं तरच तो चांगला राहते. हळूहळू त्याची मानसिकता काय आहे त्याच्यामध्ये खराब होत असते. आता कुटुंबावर होणारा दुसरा परिणाम याच्यामध्ये आहे बा, असं व्यसनदिनता जो व्यक्ती असते तो त्याचा व्यसन नेहमी व्यसन करतो. त्यामुळे काय कुटुंबाचा परिणाम होत असतो. कुटुंब घरी आल्यानंतर तो चिडचिड करते किंवा व्यसनासाठी तर पैसे मागते आईवडिलाला. त्यामुळे त्याचंही मन खराब होते आणि कुटुंबाचंही मन खराब करतो तो. त्यामुळे याचा जास्तीत जास्त परिणाम कुटुंबावर होत असतो. नंतर आरोग्यावर परिणाम आहे. आता साहजिकच आहे सर, जो व्यक्ती व्यसन करतो त्याचं आरोग्य चांगलं राहत नाही. व्यसनामुळे कोणत्याच व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहू शकत नाही. त्यामुळे जो व्यक्ती व्यसन करतो त्याचंही आरोग्य काय होते म्हणजे खराब होते. तो चिडचिड करणे, ते चिडचिड वाढते आणि त्याचं आरोग्य त्यामुळे काय होते खराब होत असते. आता नंतर आहे याचा परिणाम दुसरा अजून आहे, कामावर होणारा परिणाम आहे की सतत आपण व्यसन करत गेलो तर आपले जे व्हील पॉवर आहे हे कमी होते आणि आपल्या कामामध्ये आपलं मन लागत नाही, आणि आपलं त्यामुळे काय होते आपलं चांगलं काम आपण करू शकत नाही. त्यामुळे आपल्या कामावर त्याचा वाईट परिणाम होत असतो. आणि नंतरचा आहे आर्थिक परिणाम. आता हा जो आर्थिक परिणाम आहे, तुम्हाला माहीत आहे कोणतंही व्यसन करायचं असेल तर पैसा लागते, आणि पैशाशिवाय आपण कोणतंच व्यसन करू शकत नाही, आणि व्यसन हे महाग असते. त्यामुळे काय ते माहीत आहे काय की त्याचं आर्थिक झळ बसते, आणि कधीकधी हे मुलं आपल्या आईवडिलाला पैसे मागतात, कधीकधी घर, जमीन, संपत्ती पण विकून ते व्यसन पूर्ण करतात. अशा प्रकारे आपल्या समाजामध्ये अनेक आपल्याला उदाहरणं आपल्याला दिसून येत असतात. आता याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे अनेक लोकांनी याच्यामध्ये व्यसनमुक्तीसाठी अनेक फार मोठे प्रयत्न केले आहेत. त्याच्यामध्ये गाडगे महाराजांनी, आपलं माहीत आहे की गाडगे महाराजांनी कोणताही पैसा न घेता प्रत्येक गावामध्ये जाऊन सकाळी गावातील जे घाण असते ते झाडूच्या माध्यमातून त्यांनी सफा केली, आणि संध्याकाळी जे असते त्या लोकांच्या डोक्यामध्ये जे घाण गेलेली असते ते घाण त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी केली आहे. आणि त्यांनी वारंवार सांगितले आहे की व्यसनापासून दूर राहा तुम्ही, व्यसनामुळे तुमचे घरं बर्बाद होतात, तुमची पिढी बर्बाद होते, हे गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्या आता लाखोल्यातलं लाईव्ह आपलं उदाहरण आपण नेहमी पाहतो, सत्यपाल महाराज आहे, ते सप्तखंडीच्या माध्यमातून ते अनेक प्रकार त्यांनी मोठे मोठे कार्यक्रम या व्यसनावर केलेले आहे की व्यसनापासून तुम्ही दूर राहा, आणि व्यसनाचे काय ते म्हणजे दोष आहेत, व्यसनामुळे काय आपला लॉस होते, काय हे होते, हे त्यांनी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून असे अनेक लोकांचे आपण उदाहरण घेऊ शकतो. आणि त्या व्यसन जर आपल्याला मुक्त करायचं असेल तर आपण आदर्श व्यक्तीचं आपल्याला म्हणजे मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. आणि हे व्यसन मुक्त करण्याकरिता हे सर्वजण एकत्र येऊन तर आपण जर हे लढलो, संघर्ष केला तर निश्चितपणे हे व्यसन आपलं कमी होऊ शकते किंवा व्यसनमुक्त देश. आजचा जो तरुण आहे हां तो आपण पाहतो की व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. आणि तो व्यसन का करतो? कारण की तो आपल्या जवळच्या व्यक्तींना काहीतरी व्यसन करताना बघत असतो. बरोबर आहे. हां म्हणजे घरातील मोठे व्यक्ती आहेत किंवा आपण समाजामध्ये वावरतो तर कोणी पांठिल्यावर असे ऐटीनं सिगरेट ओढताना दिसतात, तर त्याला अशी इच्छा होते की आपण पण सिगरेट ओढलं म्हणजे आपण एक खूप मोठा व्यक्ती झालेलो आहे. किंवा मूवीमध्ये सिगरेट ओढताना दाखवतात, त्याचाही परिणाम त्याच्या मनावर होतो. त्यामुळे त्याला कुठंतरी असं वाटते की आपणही असं केलं तर आपण एक चांगला व्यक्ती बनू. तर अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा युवकांना तुम्ही या माध्यमातून काय सांगाल की हे जेणेकरून ही परिस्थिती बदलायला हवी? तर सर यामध्ये आता सर आपल्याला पाहायचं आहे की बाबा जसं या तंबाखूमुळे आपल्या आरोग्यावर, आपल्या शरीरावर, कुटुंबावर आणि समाजावर घातक परिणाम होत असते. तर त्यासाठी आपण सर याच्यावर काही उपाययोजना केलेल्या आहेत. तर त्या उपाययोजना जर आपण केल्या तर निश्चितचपणे आपलं समाजाला चांगला एक प्रकारचा आदर्श आपण देतो. जसं आता उदाहरण जनजागृती करणे. आता आपलं व्यसनजनित समस्या आणि त्याचे परिणाम काय हे लोकांना, त्या तरुण वर्गांना समजले पाहिजे की व्यसनामुळे अशा प्रकारे हानी होते. तर ते जर त्याला समजले त्यासाठी आपण शैक्षणिक कार्यक्रम असतात,
काही कॉलेजमध्ये काही विद्यापीठामध्ये शैक्षणिक कार्यक्रम राबवले किंवा शिबिरं राबवले, त्या माध्यमातून जर आपण व्यसनविरोधी जर आपण त्याला जागृती निर्माण केली तर निश्चितपणे तो तरुण या व्यसनाच्या कमी आहारी जाईल. त्याच्या समुपदेशन करणे आवश्यक आहे सर. जसं आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि भावनिक समस्या निर्माण झाली असेल तर त्याला त्याचा चिकित्सक पद्धतीत आपण अभ्यास करायला पाहिजे आणि त्याला अभ्यास करून त्याला मदत करणे, सहकार्य करणे आणि मार्गदर्शन जर केलं निश्चितपणे तो व्यसनापासून दूर राहू शकते. आता काही आपल्या याच्या व्यसनमुक्ती केंद्रे आहे, तर व्यसनमुक्ती केंद्रावर ज्या व्यक्तीला व्यसन आहे, व्यसनहीनता आहे तो व्यक्ती, अशा व्यक्तीला आपण तिथं घेऊन गेलो तर निश्चितचपणे त्या व्यसन केंद्रामध्ये गेल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो, तो व्यसन सोडू शकते. आणि आपले सर दुसरे म्हणजे कायदे आहे सर. आपले कायदे, व्यसन जर आपल्याला या देशातून व्यसनमुक्त करायचं असेल किंवा व्यसनाचं प्रमाण कमी करायचं असेल तर कायदे महत्त्वाचे असतात. तर कायदे जर कठोर अंमलबजावणी झाली तर निश्चितपणे ते आपण व्यसनापासून व्यक्ती दूर राहील, यामध्ये काही शंका नाही. आणि आता काही जबाबदारी प्रसारमाध्यमाची असते. आता प्रसारमाध्यमाचा जर याचा प्रचार आणि प्रचार केला तर वर्तमानपत्रे आहे, TV आहे, रेडिओ आहे, याच्या माध्यमातून जर व्यसन हे काय घातक आहे, व्यसनापासून दूर राहायला पाहिजे हे वारंवार जर आपण प्रसार केला तर निश्चितपणे त्या व्यसनाचं प्रमाण कमी होऊ शकते. काही स्वयंसेवी संस्था असतात की ज्या सरकारच्या पॅरलल कामं करत असतात, त्या संस्थेची जबाबदारी असते, ते संस्था पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते. आणि त्या संस्थेत जर आपण ऐकलं की बा ते संस्था व्यसन विरोधी म्हणजे व्यसन करू नये यासाठी ते अनेक प्रकारचा प्रसार आणि प्रचार करत असतात. हे अशा माध्यमातून आपण या तरुण ज्या पिढ्या आहेत, युवक आहे, यांना आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. आणि व्यसन सर हे पूर्णपणे म्हणजे 100% ज्याच्यातून मुक्त होऊ शकत नाही, परंतु व्यसनाचं प्रमाण जे आहे टक्केवारी हे आपण निश्चितपणे कमी करू शकतो. अशा प्रकारे जर आपण उपाययोजना जर केल्या निश्चितपणे त्याच्यामध्ये कमी होऊ शकते. बरोबर. सर, तुम्ही जसं सांगितलं की प्रसारमाध्यमे आहेत, NGOज आहे, हां हां सरकार आहे, हां हे वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना राबवत असतातच. हां प्रसारमाध्यमावर आपण पाहतो, TV वर पाहतो की त्यामध्ये जनजागृतीपर जेव्हा आपण मूवी बघायला जातो त्या मूवीच्या सुरुवातीला एक ॲड चालवली जाते की तंबाखूमुळे तुमचं जीवन कसं उद्ध्वस्त होऊ शकते. हां बरोबर आहे सर. परंतु याचा परिणाम जो युवक वर्ग आहे किंवा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यावर कमी पडतो, कारण की तो याला सिरियसली घेत नाही. बरोबर. जेव्हा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला कॅन्सर होतो हां तेव्हा त्या व्यक्तीला त्या विषयाची गंभीरता समजते आणि नंतर मग तो त्या गोष्टीवर लक्ष द्यायला सुरुवात होतो. आणि मला असं वाटते सरकार आपली जबाबदारी पार पाडते, सामाजिक संस्था आपली जबाबदारी पार पाडतात. सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते पालकांची. बरोबर आहे. जर युवकांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना तुम्हाला व्यसनापासून दूर करायचं असेल, तुमच्या मुलांना व्यसनापासून दूर करायचं असेल तर तुम्ही घरात असं वातावरण निर्माण करा, घरात त्याचं समुपदेशन करा की सिगरेट पिल्याने, दारू पिल्याने किंवा तंबाखू खाल्ल्याने तुझ्या शरीरावर काय परिणाम होतो. तुझं शरीर चांगलं आहे, तुझं आरोग्य चांगलं आहे तर तू जास्त काळ जगशील, तुझं माइंड फ्रेश राहील, तू प्रत्येक काम हा चांगल्या पद्धतीने करशील. अशा प्रकारचं समुपदेशन जर पालकांनीच आपल्या मुलांना दिलं तर मला असं वाटतं की समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. हां सर, आपण ह्या मुलाखतीच्या समजा शेवटी आलेलो आहोत. शेवटी आमचे जे श्रोते ही मुलाखत ऐकत आहात, ज्यांनाही व्यसनाची सवय जडलेली आहे, मग ते तंबाखू असो किंवा दारू असो, सिगारेट असो, ड्रग्स असो किंवा तुम्ही आता नवीन जे सांगितलं मोबाईल असो, तर याला दूर करण्याकरता काही उपाययोजना आपण करू शकतो. बरोबर आहे. याविषयी तुम्ही आणखी काय सांगाल? तर सर याविषयी तर आपण सांगितलं आहे की बाबा जनजागृती निर्माण करणे, समुपदेशन करणे, त्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाणे आणि कायदे प्रबळ करणे, प्रसारमाध्यमाद्वारे त्याचा प्रसार आणि प्रचार करणे, स्वयंसेवी संस्था आहे, सामाजिक संस्था आहे, काही कॉलेजमार्फत विविध उपक्रम राबवून त्या विद्यार्थ्याला आपण चांगल्या प्रकारे प्रभाव टाकू शकतो आणि तो व्यसनापासून दूर राहू शकतो. आणि दुसरी गोष्ट सर एक आहे की बाबा व्यसन या देशातील युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे किंवा व्यसनमुक्त करणे हे कोणा एका घटकाची जबाबदारी नाही. असं हे सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी या जबाबदारी पेलण्याकरिता आपण सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपण सांगितलंच आहे, त्यावर सरकार आहे, स्वयंसेवी संस्था आहे, सामाजिक संघटना आहेत, तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन आहे, त्यानंतर काही मित्रमंडळी असतात, आईवडील असतात, शिक्षक असतात. या सर्व व्यक्तींनी एकत्र येऊन जर हे जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारून जर त्यांनी ठरवलं की नाही बा आता आपल्याला व्यसनमुक्त करायचं आहे किंवा व्यसनापासून ते आजच्या तरुणाला दूर ठेवायचं आहे, तर निश्चितपणे हे प्रमाण जे आहे हे कमी होऊ शकते सर. आणि त्यासाठी आपल्याला हे सांगायचं आहे आपल्या सर्वांना, आपण जे आलेलो आहोत की चला तर आपण सर्व आता इथं एकत्र येऊया, शपथ घेऊया आणि तरुणांना व्यसनापासून दूर ठेवूया किंवा तरुणांना व्यसनापासून मुक्त करूया. असं जर केलं आपण सर तर निश्चितपणे या देशातील व्यसन कमी होऊ शकते किंवा त्या व्यसनाची तीव्रता कमी होऊ शकते. सर, खूप
चांगला उपाय तुम्ही सांगितला. आणि आज अकोला आकाशवाणीतर्फे श्रोत्यांना विनंती करायची आहे, जसं सरांनी सांगितलं की व्यसन हे एकदम नाही सुटत. नाही, बरोबर. तुम्हाला हळूहळू ते कमी करावं लागेल. तुम्हाला त्याची जी तीव्रता आहे ती कमी करावं लागेल. जर तुम्ही दिवसातून 5 वेळा तंबाखू खात असाल तर तुम्हाला हळूहळू 4 वेळा, 2 वेळा, नंतर 1 वेळा. नंतर जेव्हा तुमची सवय कमी होईल तेव्हा तुम्हालाच असं वाटेल की आता नाही खाल्लं तरी आपल्याला काही होत नाही. जेव्हा व्यसन हे पूर्णतः नष्ट होईल तेव्हाच आपला जो उद्देश आहे तो सफल होईल. बरोबर आहे सर. सर, आज आपण इथे आलात, एवढी चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल मी अकोला आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.